नमस्कार मित्रांनो, इझी लर्निंग चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. मी शेख अमजद. आज मी इझी लर्निंगच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे टेन्स मालिकेतील पुढील टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मित्रांनो, टेन्स शिकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे या पुढील देखील इंग्रजी शिकण्यासाठी जे महत्त्वाचे व्हिडिओ असतील त्याची तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन मिळत राहतील. त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण आता शिकूया टेन्स. मराठीमध्ये आपण वाक्य बोलत असताना काही वाक्य अशा प्रकारे बोलत असतो. मी करत आलेलो असेन, ती करत आलेली असेल, ते करत आलेले असतील, ते देत आलेले असतील, ते पाहत आलेले असतील. आता पहा, दोन वाक्य तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. मी 20 वर्षापासून इंग्रजी शिकवत असेन आणि मी 20 वर्षांपासून इंग्रजी शिकवत आलेलो असेन. आता ही दोन्ही वाक्य जरी वेगवेगळी दिसत असली तरी एकाच अर्थाने वापरली जातात. मात्र तिसरं वाक्य खालचं जे पिवळ्या रंगातलं आहे, मी इंग्रजी शिकवत असेन, हे वाक्य मात्र वेगळ्या अर्थाने वापरलं जातं. आता त्याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण पाहू. वरील दोन्ही वाक्य ही जी तुम्हाला दिसत आहेत ती आहेत फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची, आणि खालचं जे पिवळ्या रंगातील वाक्य आहे ते आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे. आता नेमका फरक काय आहे ते आपण पाहूया दोन्ही वाक्यामध्ये. पहा, वरच्या ज्या वाक्यामध्ये या ठिकाणी कालावधी दिलेला आहे 20 वर्षांपासून, हा कालावधी वरील वाक्यामध्ये आवश्यक असतो, आणि खालचं जे वाक्य आहे पिवळ्या रंगातलं आणि निळ्या बॅकग्राऊंडमध्ये याच्यामध्ये कालावधी आवश्यक नसतो. या ठिकाणी बघा, तुम्हाला कालावधी दिसणार नाही. तर हे वाक्य वेगळं आहे आणि वरील वाक्य वेगळं आहे. आता हा कालावधी नेमका कसा असतो तुम्हाला स्क्रीनवर वरच्या बाजूला दिसत आहे. सकाळपासून, दुपारपासून, सोमवारपासून किंवा जानेवारीपासून हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार कालावधी देण्याचा 2 तासापासून, 2 दिवसांपासून, 6 महिन्यापासून अशा प्रकारचा कालावधी दुसरा प्रकारे दिला असतो. जेव्हा अशा प्रकारचा कालावधी दिलेला असतो तेव्हा ती रचना असते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची, म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळाची. आता मित्रांनो, याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी या ग्रीन स्क्रीनवर ही वाक्य आपण 4 प्रकारे दररोज बोलत असतो. ही वाक्याचे 4 प्रकार कोणते आहेत ते आपण इथं पाहूयात. पहिला प्रकार पिवळ्या रंगामध्ये पहा, मी करत आलेलो असेन, ती करत आलेली असेन. दुसरा प्रकार निळ्या रंगामध्ये, मी करत आलेलो नसेन, ती करत आलेली नसेन. तिसरा प्रकार गुलाबी रंगामध्ये, मी करत आलेलो असेन का, ती करत आलेली असेन का. चौथा प्रकार लाल रंगामध्ये दिसतोय, मी करत आलेलो नसेन का किंवा ती करत आलेली नसेन का. मित्रांनो, आता ह्या 4ही वाक्य प्रकाराचे आपल्याला मराठीतील नावे पाहिजे आहेत. मराठीमध्ये या 4 वाक्य प्रकारांना पहिला प्रकार आहे होकारार्थी कारण, याच्यामध्ये होकार दिलेला असतो. दुसरा प्रकार आहे नकारार्थी कारण, याच्यामध्ये नकार दिलेला आहे. तिसरा प्रकार आहे प्रश्नार्थी कारण, याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. आणि चौथा प्रकार नकारे असतो आणि प्रश्न विचारलेला असतो, त्यामुळे याला नकारात्मक प्रश्नार्थी रचना असे म्हणतात. आता ही वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायची आहेत, त्यामुळे वाक्याचे 4 प्रकार इंग्लिशमध्ये माहित असणं आवश्यक आहे. हेच वाक्याचे 4 प्रकार इंग्लिशमध्ये असतात. याची आपण इंग्लिश नावे पाहूयात. पहिला होकारार्थी प्रकार आहे, त्याला अफर्मेटिव्ह असे म्हणतात. दुसरा नकारार्थी प्रकार आहे, त्याला निगेटिव्ह असे म्हणतात. तिसरा प्रश्नार्थी प्रकार आहे, त्याला इंटरागेटिव्ह असे नाव आहे. आणि चौथा नकारात्मक प्रश्नार्थी, त्याला इंटरागेटिव्ह निगेटिव्ह असे नाव आहे. आता जेव्हा अशा प्रकारे आपण बोलत असतो, लिहित असतो, अशा प्रकारची वाक्यरचना करत असतो, त्यालाच मराठीमध्ये चालू पूर्ण भविष्यकाळ असे नाव आहे आणि इंग्रजीमध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे नाव आहे. आता आपण याची अधिक ओळख करून घेऊयात. याची ओळख म्हणजे वाक्याच्या शेवटी करत आलेलो असेन, पाहत आलेला असेन, लिहित आलेले असतील, खेळत आलेले असतील किंवा गात आलेले असतील, अशा प्रकारची रचना असते. अधिकची उदाहरण आपण पाहूयात. पहा, मांजर दूध पीत आलेले असेल, तुम्ही व्हिडिओ पाहत आलेला असाल, मी इंग्रजी शिकवत आलेलो असेल, मी इंग्रजी बोलत आलेलो असेल, राजू पुस्तक वाचत आलेला असेल, आणि खाली मी पत्र लिहित आलेलो असेल. अशा प्रकारची विविध वाक्य आहेत. मित्रांनो, आता हा कधी काळ वापरायचा? आपला भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया सुरू झालेली असेल मागे आणि भविष्यकाळामध्ये देखील ती सुरू असेल. म्हणजे मी आता तुम्हाला शिकवायला सुरू केले, पण उद्या देखील मी या वेळेला शिकवतच असेल, म्हणजे मी 1 दिवसापासून शिकवत आलेलो असेन उद्या. अशा प्रकारची जेव्हा रचना करायची असते तेव्हा तुम्हाला चालू पूर्ण भविष्यकाळ हा काळ वापरायचा असतो किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ वापरायचा असतो, हे लक्षात ठेवा. आता पुढे आपण याची रचना पाहूयात. याची रचना करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर विल हॅव बीन ही सहाय्यकारी क्रियापदे घ्यायची आहेत. पुढे व्हर्ब 1 घ्यायचं आहे, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे आणि त्याला आयएनजी लावायचं आहे. पुढे ऑब्जेक्ट घ्या, सिन्स ऑब्लिक फॉर घ्या, आणि पुढे टाइम किंवा वेळ घ्यायचा असतो. आता आपण याच्यातल्या एक एक घटकाची ओळख करून घेऊया. पहिला घटक आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो, आणि कर्ता म्हणजेच क्रिया करणारा. आय, वी, यू, ही, शी, इट किंवा दे, किंवा या व्यतिरिक्त सचिन, वर्षा, रफत, रय्यान, आजीन अशा प्रकारची नावे देखील, विशेष नावे देखील असू शकतात. कर्ता म्हणून आपण विशेष नामाचा देखील वापर करू शकतो. आता याच्या पुढे आपल्याला विल, हॅव आणि बीन ही 3 सहाय्यकारी क्रियापदाचा या ठिकाणी वापर करायचा. याचा सेपरेट किंवा स्वतंत्र अर्थ असा असत नाही, क्रियापदाबरोबर याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागत असतो. पुढे आहे व्हर्ब 1 म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप. आता क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे क्रिया दर्शवणारा वाक्यातील शब्द असतो, जसे की गो, कम, सिट, प्ले या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आता या क्रियापदाची इंग्रजीमध्ये 3 रूपे असतात, V1, V2 आणि V3. V1 म्हणजे गो, जातो. V2 म्हणजे वेंट म्हणजे गेला, आणि
V3 म्हणजे गॉन म्हणजे गेलेला. ठिकाणी तुम्हाला तिन्ही रूप दिसत आहेत. यापैकी आपल्याला या काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि या प्रकारे तुम्हाला इथं 3 इतर देखील क्रियापद दिसत आहेत. कम, केम, कम, डू, डिड, डन. अशा प्रकारे 3 क्रियापद तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. यापैकी आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे V1 वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आपलं ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असते आणि कर्म म्हणजे क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म समजते. आता हे आपण या पुढील उदाहरणावरून पाहणार आहोत. मी सकाळपासून इंग्रजी बोलत आलेलो असेन. या वाक्यामध्ये पहा सुरुवातीला मी हे सब्जेक्ट म्हणजे करता आहे. दुसरा क्रियापद बोलत आलेलो असेन किंवा बोलत या शब्दावर तुम्हाला मार्किंग दिसत आहे, हे आहे क्रियापद. आता या क्रियापदाला मी काय बोलत आलेलो असेन असा प्रश्न विचारल्यावर मला इंग्रजी उत्तर मिळते, म्हणजे इंग्रजी हे आपले ऑब्जेक्ट किंवा कर्म आहे मित्रांनो. आता आपण पुढे जाऊयात. पहा इथं टाइम विचारलेला आहे म्हणून सकाळपासून हा टाइम आहे. आता आपण या ठिकाणी सिन्स ऑब्लिक फॉर काय असतं याच्याविषयी सविस्तर माहिती करून घेणार आहोत. हे कधी वापरायचं, सिन्स कधी आणि फॉर कधी. पहा तुमच्या स्क्रीनवर 2 वाक्य दिसत आहेत. मी 2012 पासून बीडमध्ये राहत असेन आणि दुसरं आहे मी 8 वर्षांपासून बीडमध्ये राहत असेन. पहिल्या वाक्यामध्ये 2012 पासून ही निश्चित वर्ष दिलेलं आहे आणि 8 वर्षापासून हा कालावधी दिलेला आहे, हे लक्षात घ्या. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा जानेवारी पासून आणि 4 महिन्यापासून, म्हणजे जानेवारी पासून म्हणजे निश्चित महिना दिलेला आहे, 4 महिन्यापासून म्हणजे कालावधी दिलेला आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये लहानपणापासून आणि अनेक वर्षांपासून, म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये लहानपणापासून निश्चित वेळ आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अनेक वर्षांपासून हा कालावधी आहे. पुढे पहा सोमवारपासून आणि 8 दिवसांपासून, म्हणजे सोमवार हा निश्चित दिवस झाला, मात्र 8 दिवसांपासून हा कालावधी आहे. 8 वाजल्यापासून आणि 8 तासांपासून. 8 वाजल्यापासून ही निश्चित वेळ आहे, मात्र 8 तासापासून हा कालावधी आहे. अशा प्रकारे जर असेल निश्चित वेळ असेल तर आपल्याला सिन्स वापरायचे आहे. सिन्स म्हणजे काय, तर सिन्स 2012 म्हणजे 2012 पासून, सिन्स जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यापासून, सिन्स चाइल्डहुड म्हणजे बालपणापासून, सिन्स मंडे म्हणजे सोमवारपासून, सिन्स 8 o'clock म्हणजे 8 वाजल्यापासून. म्हणजे या ठिकाणी निश्चित वेळ आपल्याला माहित असते, त्यावेळेस आपल्याला सिन्स वापरायचे असते. पुढचा कालावधीचा जो प्रकार आहे तिथे आपल्याला फॉर वापरायचे आहे. जसे की फॉर 8 years म्हणजे 8 वर्षांपासून, फॉर 4 months म्हणजे 4 महिन्यांपासून, फॉर मेनी इयर्स म्हणजे अनेक वर्षांपासून, फॉर 8 days म्हणजे 8 दिवसांपासून, फॉर 3 hours म्हणजे 3 तासांपासून. अशा प्रकारे सिन्स आणि फॉर हा फरक तुम्ही लक्षात घ्या. जर समजला नसेल तर व्हिडिओ या ठिकाणी रिपीट करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे सिन्स आणि फॉर मधला फरक समजेल. आता आपण पुढे जाऊया. त्याची रचना आपण शिकलेलो आहोत. आता हे जे वाक्य तुम्हाला दिसत आहे त्याचं आपण इंग्लिश मध्ये रूपांतर करणार आहोत. पहा मी सकाळपासून इंग्रजी बोलत आलेलो असे ना, इथं मी सुरुवातीला करता रोल प्रमाणे घेतला आय, त्यानंतर विल हॅव बीन घेतलेला आहे, विल हॅव बीन. त्यानंतर वर्ब 1 घ्यायचा आहे स्पीक, त्याला पुन्हा ING लावायचे आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला ऑब्जेक्ट इंग्लिश घ्यायचे आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सिन्स फॉर आणि त्याच्या पुढे टाइम म्हणजे सिन्स मॉर्निंग घेतलेला आहे. अशा प्रकारे हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये केलेलं आहे. मी सकाळपासून इंग्रजी बोलत आलेलो असेल म्हणजे आय विल हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश सिन्स मॉर्निंग. पुढचं उदाहरण पाहू. सचिन 20 वर्षांपासून क्रिकेट खेळत आलेला असेल. सचिन विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 20 years. त्यानंतर मी मागील 20 वर्षांपासून इंग्रजी शिकवत आलेलो असेल. आय विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर लास्ट 20 years. अशा प्रकारचं दुसरं वाक्य. तू 3 महिन्यापासून भाज्या खात आलेला असेल. यू विल हॅव बीन इटिंग व्हेजिटेबल्स फॉर 3 months. आता आपण निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी रचना पाहूयात. निगेटिव्ह रचनेमध्ये फक्त विलच्या पुढे आपल्याला या ठिकाणी नॉट लावायचे आहे. बाकी रचना जशाल तशी करायची आहे. पहिलं उदाहरण पाहूयात. तू 3 महिन्यापासून भाज्या खात नसशील किंवा तू 3 महिन्यापासून भाज्या खात आलेला नसशील. यू विल नॉट हॅव बीन इटिंग व्हेजिटेबल्स फॉर 3 months या ठिकाणी. त्यानंतर ती 8 वाजल्यापासून पुस्तक वाचत नसेल किंवा ती 8 वाजल्यापासून पुस्तक वाचत आलेली नसेल. शी विल नॉट हॅव बीन रीडिंग अ बुक सिन्स 8 o'clock. मी उद्या सकाळपासून खरेदी करत नसेन किंवा मी उद्या सकाळपासून खरेदी करत आलेलो नसेन. आय विल नॉट हॅव बीन शॉपिंग टुमॉरो सिन्स मॉर्निंग. आता आपण इंटरॅगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक रचना पाहणार आहोत. या प्रश्नार्थक रचनेमध्ये किंवा इंटरॅगेटिव्ह रचनेमध्ये आपल्याला वाक्याची सुरुवात या ठिकाणी विलने होईल आणि क्वेश्चन मार्क शेवटी देऊन आपल्याला वाक्य संपवायचे आहे. आता पहा मी उद्या सकाळपासून खरेदी करत असेन का, म्हणजे किंवा मी उद्या सकाळपासून खरेदी करत आलेलो असेन का. विल आय हॅव बीन शॉपिंग टुमॉरो सिन्स मॉर्निंग. आम्ही तेथे 1 वर्षापासून राहत असू का किंवा आम्ही तेथे 1 वर्षापासून राहत आलेलो असू का. विल वी हॅव बीन लिव्हिंग देअर फॉर 1 year. तो 1 तासापासून तेथे खेळत असेल का किंवा तो 1 तासापासून तेथे खेळत आलेला असेल का. विल ही हॅव बीन प्लेइंग देअर फॉर 1 hour. आता इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक प्रश्नार्थी रचना आपण पाहणार आहोत. याच्या रोलमध्ये देखील फक्त आपल्याला इंटरॅगेटिव्ह मध्येच फक्त नॉट सब्जेक्टच्या पुढे लावायचे आहे. बाकी रचना जशाल तशी आहे. पाहूया पहिलं उदाहरण. मी उद्या सकाळपासून खरेदी करत नसेन का किंवा मी उद्या सकाळपासून खरेदी करत आलेलो नसेन का. विल आय हॅव नॉट बीन शॉपिंग टुमॉरो सिन्स मॉर्निंग. आम्ही तेथे 1 वर्षापासून राहत नसू का किंवा आम्ही तेथे 1 वर्षापासून राहत आलेलो नसू का. विल वी नॉट हॅव बीन लिव्हिंग देअर फॉर 1 year.
तो 1 तासापासून तेथे खेळत नसेल का? किंवा तो 1 तासापासून तेथे खेळत आलेला नसेल का? विल ही नॉट हॅव बीन प्लेइंग देअर फॉर 1 hour? मित्रांनो, अशा प्रकारे ही आपण रचना पाहिली. आता इंट्रागेटिव्ह रचनेमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी विल घ्यायचे आहे आणि वाक्याचा शेवट आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाने करायचे आहे. हे महत्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी तुम्हाला ही 5 वाक्य व्हिडिओ पॉज करून पहा. एक्सरसाइज दिलेली आहे, व्हिडिओ पॉज करा आणि ही वाक्य इंग्लिशमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा. पुढे प्ले केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी याची की दिसणार आहे. अशा प्रकारे त्याचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे इंग्लिशच्या टिप्स माहिती करून देण्यासाठी पुढे तुम्हाला व्हिडिओ येत राहतील. व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे मित्रांनो. आणि हे सर्व व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायचे आहेत, जेणेकरून मराठीमधून शिकणाऱ्याला त्याचा फायदा होईल. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल